गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळाचा वाद टोकास गेला असून पाठपुरावा करून ही महापालिका हे अनधिकृत धार्मिक स्थळ व अतिक्रमण हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर शनिवारी दिनांक 22 रोजी अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली। यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली। तसेच धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते। या धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने शनिवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात केली। तत्पूर्वीच पोलिसांनी काठे गल्ली, द्वारका, मुंबई नाक्यासह सिग्नलकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। पहाटे 4 वाजेपासून पोलिसांनी परिसरात ताबा घेतल्यावर सकाळी 10:30 वाजेपासून दोन्ही गटांचे समर्थक विरुद्ध दिशांनी एकत्रित येण्यास सुरुवात झाली। परंतु पोलिसांनी वेळीच दोन्ही गटांना ठराविक ठिकाणी अडवून त्यांची समजूत काढल्याने कोणताही अनर्थ घडला नाही। त्या ठिकाणच्या मूळ धार्मिक स्थळाच्या बाजूने असलेली भिंत, दरवाजा व इतर अतिक्रमण काढण्यात आले। तर दोन्ही गटांनी स्वतंत्ररित्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत बाजू मांडली। बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार न्यायाधिकरणाच्या पुढील सुनावणीसह निकालानंतर पुढील अतिक्रमण काढण्याचे यंत्रणांनी स्पष्ट केले। धार्मिक स्थळानजीकचे अतिक्रमण महापालिकेने हटविल्यावर काही संघटनांकडून मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे। परंतु पोलीस उपायुक्तालयाने कोणत्याही मोर्चा व आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही। तसेच या परिसरात जमावबंदीचा मनाई आदेशही लागू केला आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे परिमंडळ 1 चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी अधिसूचना जारी केली आहे। दरम्यानचा वाद सुरू होता आणि लोक रस्त्यावर उतरले होते। पोलिसांचा 2 दिवस होता। आता या सगळ्या प्रकरणाची काय परिस्थिती आहे आणि नेमकं काय हे सगळं प्रकरण आणि कशा पद्धतीने हाताळलं? मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये एका धार्मिक स्थळाच्या काही अतिक्रमणाबाबत काही मेसेजेस सर्क्युलेट झालेले होते सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन करणार अशा प्रकारचा मजकूर होता। ह्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मेसेजेसना दुसऱ्या समुदायांनी पण प्रत्युत्तर देत त्या आंदोलनासारखंच आंदोलन करणार अशा प्रकारचं मेसेज सर्क्युलेट केलेले होते। तरी नाशिक पोलिसांनी आज सकाळी 4 वाजल्यापासून पूर्ण शहरामध्ये आमचे सर्व जे अधिकारी अंमलदार 3000 अधिकारी अंमलदार व 3 SRPFच्या कंपन्या या आम्ही तैनात केलेल्या होत्या। नाशिक महानगरपालिकेने काही अनधिकृत बांधकाम तोडण्याची काही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आणि ही कारवाई जी आहे ही दोन्ही जे समुदाय आहेत त्यांना समजावून सांगण्यात आली आणि जे सर्व आंदोलन करणारे लोक होते दोन्ही बाजूचे यांनी त्याच्यावर समाधान मानलेलं आहे आणि नाशिक पोलीस जे सर्व लोक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आणि हा आजचा दिवस आणि आजचे आंदोलन आणि आजचा जो बंदोबस्त आहे तो शांततापूर्णरित्या आपण पार पाडलात ह्याच्याबद्दल आमचे आभार आहेत आणि ज्या नागरिकांना आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केल्यामुळे काही त्रास झाला त्याच्याबद्दल नाशिक पोलीस आपली दिलगिरी व्यक्त करतात। पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे का? या भागामध्ये काही दिवसासाठी पोलीस बंदोबस्त कंटिन्यू ठेवण्यात येईल। एका दरम्यानचा वाद सुरू होता आणि लोक रस्त्यावर उतरले होते। पोलिसांचा 2 दिवस होता। आता या सगळ्या प्रकरणाची काय परिस्थिती आहे आणि नेमकं काय हे सगळं प्रकरण आणि कशा पद्धतीने हाताळलं? मागील काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये एका धार्मिक स्थळाच्या काही अतिक्रमणाबाबत काही मेसेजेस सर्क्युलेट झालेले होते सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन करणार अशा प्रकारचा मजकूर होता। ह्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या मेसेजेसना दुसऱ्या समुदायांनी पण प्रत्युत्तर देत त्या आंदोलनासारखंच आंदोलन करणार अशा प्रकारचं मेसेज सर्क्युलेट केलेले होते। तरी नाशिक पोलिसांनी आज सकाळी 4 वाजल्यापासून पूर्ण शहरामध्ये आमचे सर्व जे अधिकारी अंमलदार 3000 अधिकारी अंमलदार व 3 SRPFच्या कंपन्या या आम्ही तैनात केलेल्या होत्या। नाशिक महानगरपालिकेने काही अनधिकृत बांधकाम तोडण्याची काही कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आणि ही कारवाई जी आहे ही दोन्ही जे समुदाय आहेत त्यांना समजावून सांगण्यात आली आणि जे सर्व आंदोलन करणारे लोक होते दोन्ही बाजूचे यांनी त्याच्यावर समाधान मानलेलं आहे आणि नाशिक पोलीस जे सर्व लोक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही आणि हा आजचा दिवस आणि आजचे आंदोलन आणि आजचा जो बंदोबस्त आहे तो शांततापूर्णरित्या आपण पार पाडलात ह्याच्याबद्दल आमचे आभार आहेत आणि ज्या नागरिकांना आम्ही ट्रॅफिक डायव्हर्ट केल्यामुळे काही त्रास झाला
त्याच्याबद्दल नाशिक पोलीस आपली दिलगिरी व्यक्त त्या करतात. भागात पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे का काही दिवसासाठी? या भागामध्ये काही दिवसासाठी पोलीस बंदोबस्त कंटिन्यू ठेवण्यात येईल. सर, या आंदोलनावेळी काही आंदोलकांना झाली महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची त्या भागातले सगळे नागरिक जे होते ते देखील होती, त्यांच्याकडचे कागदपत्र जी होती ती देखील सर्व त्यांना दाखवण्यात आलेली आहे. परंतु आम्हाला आता असं कळलं महानगरपालिकेकडनं की ती जी जागा जी आहे मजार, ती जागा वक्फने त्याच्यावरती 2024मध्ये दावा केलेला आहे आणि त्या भागातील नागरिक ज्यांचीही ओपन स्पेस आहे, वक्फची त्यांना नोटीस नसल्याकारणाने नागरिकांना त्याची माहिती नाही आहे. परंतु महानगरपालिकेला जी नोटीस जी आहे ती 2024मध्ये मिळालेली आहे आणि त्याची सुनावणी जी आहे ती 3 तारखेला आहे येता, आणि 3 मार्चला ही सुनावणी झाल्यानंतर जे आहे त्याच्यावरती महानगरपालिका त्यांचं म्हणणं मांडणार आहे. 7/12वरती आज ते जागेवरती नाशिक महानगरपालिकेचं नाव आहे. 98 साली त्या जागा मालकाने तिथल्या डेव्हलपमेंट करत असताना करारनामा करून ही जागा जी आहे ही महानगरपालिकेकडे वर्ग केलेली आहे. परंतु हा 24चा नवीन विषय जो आहे तो वरती आलेला असल्याकारणाने 3 तारखेला जे हिअरिंग होईल आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक विषय आहे की तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जातं आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईंड आहे काही कागदपत्रांवरती. तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलवून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईंड करणार आणि ते डिफाईंड केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार. निश्चित पीर त्या ठिकाणी अधिकचे बांधण्यात आलेले जे आहेत हे पीर जे आहेत हे नाशिक महानगरपालिकेकडून काढण्यात येतील किंवा त्या समाजाने स्वतःहून काढून घ्यावे. आंदोलकांची आता पुढची भूमिका काय असेल? 7 दिवस ह्या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतो आहे आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल. असंही कळतं आहे की वक्फने तिकडच्या 11 एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे. परंतु काय होतं की वक्फमध्ये स्थानिक नागरिकांना कुठलीच नोटीस येत नसल्याकारणाने नागरिक हे जे आहेत या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहत आहेत आणि त्यामुळे पुढच्या वक्फच्या दाव्यामध्ये स्थानिक न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.